नमस्कार. सतसाहेब आपलं नाव? सतीशदास रामोहोले. आपण कुठून आलात? शिवराजनगर, राहटणी, तालुका हवेली, जिल्हा पुणे. आपण कुठल्या इयत्तेत शिकत आहात? मी 9वी मध्ये शिकत आहो. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? मी 15/3/2020 रोजी. संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्तिविधी करत होतात? मी श्री स्वामी समर्थाच्या दिंडोरी प्रणित केंद्रात जायचो व तिथले सर्व तीन अध्याय व तिथले 11 माळी 3 अध्याय, गुरुचरित्र, स्वामीचरित्र, अजून दुर्गा सप्तशती पारायण, स्वामीचरित्राचे पारायण करायचो, मल्हारी सप्तशती वाचायचो. तिथले बरेच काही आम्ही भक्तिसाधना करायचो. अजून गणपतीची मूर्ती बसवणे. गणपतीची मूर्ती बसवणे झालं की त्याच्यानंतर नवरात्र उत्सवामध्ये आम्ही घरात घट बसवायचो. घट बसवता अजून आम्ही आमचं जे इष्टदैवत होतं ते तुळजाभवानी व खंडोबा, आम्ही यांची भक्ती करायचो. जसं तुम्ही सांगत आहात की महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्तिविधी आहे, देवी देवतांची पूजा करणे, व्रतवैकल्य करणे, उत्सव साजरे करणे, प्रामुख्याने गणोत्सव साजरा करणे, या भक्तिसाधना आपण करत होतात. तर संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल आपल्याला कशी माहिती कळाली आणि आपण त्यांच्याकडे कसे आकर्षित झालात? माझ्या मावशीने आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही सत्संगला एकदा येऊन पहा. पण आम्ही म्हणायचो की नाही बुवा, आम्हाला सत्संगमध्ये नाही यायचं. आम्हाला पहिल्यापासून माहिती होतं की जे काही आता साधू संत आहेत, जे आपल्याला काय सांगत नाही, उगाच पैशाची वसुली करतात, ज्यांचा पोटापाण्याचा सवाल असतो फक्त, हे आम्हाला माहिती होतं. आम्ही त्याच्या नाही म्हणून तरी बरेच काही दिवस चालले गेले. तर माझ्या वडिलांना असा एक आजार चढलेला, तर आम्ही त्याच्यामुळं संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतली. सत्संगमध्ये आम्ही नामदीक्षा घ्यायला गेलतो. आम्हाला जायच्या टायमाला माझ्या वडिलांना इतका आजार म्हणजे हे झालं की त्यांना चालायलासुद्धा येत नव्हतं. तर आम्ही संत रामपालजी महाराज यांच्याकडून सत्संग संपला आणि मी आणि माझ्या आईने नामदीक्षा घेतली. तर माझ्या वडिलांना TBचा त्रास होता. माझ्या वडिलांना आमचे नातेवाईक होते, ते आम्हाला म्हणायचे की जे तुम्ही तुझ्या वडिलाला दूर ठेवा, तुझ्या लहान भावाला त्याच्यापाशी जाऊ नको देऊ, त्यांचं उष्ट खाऊ नको देऊ, त्यांच्यासोबत नको राहू म्हणजे जास्त, कारण की तो आजार तुम्हाला पण होऊ शकतो. जे आमच्या घरी आलते आणि त्यांना सांगितलं तुम्ही कोणत्याही काही बघू नका, फक्त संत रामपालजी महाराजांच्या एकदा त्यांना अरदास लावा, त्यांची नामदीक्षा घ्या, तुम्हाला ते सगळं बरं वाटेल. तर तसेच माझ्या वडिलांनी ती कमीत कमी 5 ते 6 दिवसात नामदीक्षा घेतली. नामदीक्षा घेतल्यानंतर माझ्या वडिलांना बरं वाटायला लागलं. जसं तुम्ही सांगत आहात की आपल्या वडिलांना TBचा असाध्य असा रोग जडला होता आणि त्यामुळे ते त्रस्त झाले होते आणि कुठल्याही प्रकारची साधना करत नव्हते. तर मला असं विचारायचं, जेव्हा त्यांनी संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली, त्यानंतर त्यांच्या रोगाची परिस्थिती आज काय आहे? माझे वडील आता काही गोळ्या वगैरे औषध घेत नाही. त्यांना 2 वर्ष झाले आहेत. ते एकदम क्लिअर आहे आता. या व्यतिरिक्त आपल्याला व आपल्या कुटुंबाला आणखीन काही लाभ प्राप्त झाला का? माझे वडील पहिले ते TBच्या आजाराचे पहिले ते फार सिगरेट वगैरे प्यायचे. त्यांना ते पण एक व्यसनच करायचे. तर संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यावर त्यांना व्यसनमुक्त झाले. मी सायकलिंग करताना माझ्या पूर्ण अंगावर एक गाडी आलेली. मी असं समजा की माझं काहीच राहिलं नव्हतं. तर मला संत रामपालजी महाराजांनी असं केलं की मला एका साईडला उचलून ठेवलं. आणि असंच अजून एक लाभ झाला की एक आश्रममध्ये सेवा चालू होती. खालचं तिथले एकदम खालचे जे आपले फरची वगैरे बसतात त्याच्या खाली कोबा करतात ना, तशी सेवा चालू होती. तर मी सेवेला गेलतो. तर ते आपले सिमेंट व काही कालायचं मिक्सर असतं ना, ते त्याचं पूर्ण 2 टायर माझ्या पायावर चढलेले. समजा माझा पाय फ्रॅक्चर झालेला असं मला तर वाटत होतं. पण मी जेवढ्यात बंदीछोड सद्गुरू रामपालजी महाराज की जे म्हणलं की माझा आजार असा, जेवढ्यात सगळ्या भगत लोकांनी ते साईडला घेतलं आणि त्या माझ्या पायावरून जे पूर्ण 2 टायर चढलेले ते खाली आले. बस 5 ते 10 मिनटात माझा तो पूर्ण फ्रॅक्चर झाल्यासारखा पाय
5 ते 10 मिनिटात नीट झाला. माझी आई ती संत रामपालजी महाराजांच्या शरणात यायच्या अगोदर तिला फार म्हणजे तिचे गुडघे व तळपाय, तिचं कंबर, तिचं असं सदा ना कदा ती एवढे उपवास वगैरे करून तिचं दुखतच राहायचं. पण आता तिने संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यापासून तिचा सगळा आजार नाहीसा झाला. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीत आल्यामुळे आपल्याला व आपल्या कुटुंबाला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. तर ह्या अनुषंगाने मला असं विचारायचं आहे की आपण जे आपले मित्रपरिवार आहेत, जे आपले सवंगडी आहेत, त्याचप्रमाणे जे आपले आप्तेष्ट आहेत, नातलग आहेत, या सर्वांना उद्देशून आपण त्यांना काय संदेश द्याल? मी संदेश तर काही देऊ नाही शकत. मी एक प्रार्थना करतो की एकदा ट्राय करायला काही हरकत नाही आहे ना. संत रामपालजी महाराज आपल्याला एवढं सगळे वेद खोलून दाखवत आहे, गीता खोलून दाखवत आहे, बायबल खोलून दाखवत आहे, कुराण शरीफ खोलून दाखवत आहे. ते आपल्याला सर्व ग्रंथ खोलून दाखवत आहे. हर काही संत असे नसतात की सगळं काही खोलून दाखवतात. पण संत रामपालजी महाराज असे आहे की आपल्याला ते सर्व ग्रंथ खोलून दाखवत आहे. तर आपल्याला ते सगळ्या आजारांशी मुक्तता करून घेत आहे. आपण फक्त एकदा ट्राय करायला पाहिजे ना की संत रामपालजी महाराजांकडून फक्त त्यांचं पुस्तक बघा किंवा त्यांची ज्ञान बघा. संत रामपालजी महाराजांचं ॲप डाउनलोड करू शकता तुम्ही. त्याच्यावरती काही सत्संग वगैरे, अजून फोटो, विविध ज्ञानगंगा पुस्तक ऑर्डर करू शकता. आपण त्या पुस्तकावरून बरेच काही ज्ञान असं घ्यायसारखी गोष्ट आहे. ॲपवरती आपल्याला सर्व ग्रंथांचं प्रमाण देत आहे परमात्मा. आपण त्यांची थोडीफार भक्ती करायला काही हरकत नाही आहे ना. जसं तुम्ही आज साधकांना साथ घालत आहात की आयुष्यामध्ये एकदा तरी संत रामपालजी महाराजांचं ज्ञान ऐकून घ्यायला हवं, त्याचप्रमाणे ते काही आज समाजाला जी दीक्षा देत आहेत, जी काही साधना देत आहेत, त्या साधनेचा आपण सखोल विचार करायला हवा आणि साधकाने ते ज्ञान ग्रहण करून इतर भक्ताप्रमाणे आपलं जीवन सुखी करायला काही हरकत नाही. तर ह्या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला वाटलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांच्या मिशनमध्ये जोडावं, तर तो साधक संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल? बरेच काही टी व्हीवरती आपले सत्संग चालू असतात. त्या सत्संगखाली एक पट्टी येते, त्याच्यावर नंबर असतात की ते नंबर तुम्ही त्या नंबरवर आपण कॉल करून संत रामपालजी महाराजांचे आपल्या ज्या जिल्ह्यामध्ये आपले नामदीक्षा केंद्र आहे तिथला नंबर घेऊन आपण नामदीक्षा घेऊ शकता. ह्या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? नामदीक्षेसाठी काहीही रुपया मोजावा लागत नाही. जर आपण समजा दुसऱ्या कोणत्या भक्ताकडे जातो, संताकडे जातो, तो आता समजा आपण त्याच्याकडून नामदीक्षा घेतली की तो म्हणतो आता काहीतरी दान करा. तसं संत रामपालजी महाराजांचं काही नाही आहे. आपल्याला ते फ्री ऑफ कॉस्ट नामदीक्षा देतात. आपल्याला उलट ते आपल्यासोबत एक भक्तिबोध पुस्तक देतात की अजून एक जपमाळ देतात. आपल्याला ते घरात लागणारा जो फोटो आहे तो फोटोसुद्धा आपल्याला फ्रीमध्ये असतो. आपल्याला असं वाटतं की हर कोई संत एक सारखा असतो म्हणून. तसं संत रामपालजी महाराजांचं नाही. संत रामपालजी महाराज आपल्याला सगळं फ्री देतात, फक्त आपण नामदीक्षा घ्यायला पाहिजे. धन्यवाद. सतसाहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.